हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी म्हणजेच एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येणारी संयुक्त गट ब परीक्षा, ज्याच्यामध्ये महत्त्वाची पदं पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ अशी आहेत. तर ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 या तारखेला होणार होती. परंतु महाराष्ट्रातील 288 नगर परिषदांचा जो निकाल आहे, तो नेमका 21 डिसेंबरलाच लागणार आहे. त्यामुळं आता 21 डिसेंबरला होणारी जी आपली ग्रुप बीची परीक्षा आहे ती पुढं ढकलली जाईल का? का त्याच तारखेला होईल? या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डाऊट निर्माण झालेला आहे. म्हणून त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला बी पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं स्टेट बोर्ड हे पुस्तक पाहिजे असेल तर Amazon आणि Flipkartवर हे पुस्तक उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहे आणि यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, विज्ञान, पर्यावरण, अर्थशास्त्र आणि 2025च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी या सगळ्यांची माहिती दिलेली आहे आणि ग्रुप बी, ग्रुप सी दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तर बी पब्लिकेशन पुणे ज्याचे संपादक अजित कुमार आहे, त्यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर आणि Amazon व Flipkartवर उपलब्ध आहे. किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या WhatsAppच्या नंबरला मेसेज करा, माझं नाव सांगा. डिस्काउंटमध्ये तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल. आता एक लक्षात ठेवा, की काल 2 डिसेंबरला बहुतांश म्हणजे नगरपालिका किंवा नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि 20 डिसेंबरला 24 नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. आता हे ज्या नगर परिषदा असतात त्या कुठे असतात? तर तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर असतात आणि आपल्या एम-पी-एस-सीच्या ज्या परीक्षांचे सेंटर असतात, ते जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवरच असतात. जास्तीत जास्त जिल्हा पातळीवर आणि जास्त संख्या झाली तर तालुका पातळीवर. मग 20 डिसेंबरला जर इलेक्शन असेल, मग ते 24 नगरपालिकांचं इलेक्शन आहे. म्हणजे ते जे 24 ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी तर म्हणजे 20ला इलेक्शन आहे. म्हणजे त्यांची जी तयारी आहे ती निवडणुकीची झालेली असते. मग एम-पी-एस-सीला सेंटरची जी तयारी करायची असते, म्हणजे बेंचवर नंबर टाकणे वगैरे ऑफलाईन पेपर असल्यामुळं बरीच तयारी करावी लागते एम-पी-एस-सीला. मग आदल्या दिवशी जर निवडणूक असेल, तर एम-पी-एस-सीचा नंबर वगैरे टाकणार कधी? कारण इलेक्शन जे आहे त्याचं रात्री 7-8 वगैरे वाजतात ते सेंटर सोडायला. त्यांना काही-काही ठिकाणी 9 पण वाजू शकतात. मग अशा वेळेला त्याच्यानंतर एम-पी-एस-सीचे कर्मचारी जाऊन तिथे नंबर टाकणार कधी आणि 21ला परीक्षा घेणार कधी? म्हणजे सर्वात मोठी अडचण ही आहे, ज्या 24 नगरपालिकांमध्ये इलेक्शन होणार आहे, त्या तिथेच एम-पी-एस-सीचे सेंटर असतात. कारण ह्या इलेक्शन शाळांमध्येच होतं आणि एम-पी-एस-सीचं सेंटरसुद्धा शाळा आणि कॉलेजमध्येच असतं. तर त्या 24 ठिकाणी एम-पी-एस-सीला अडचण येणार आहे. त्यामुळं असं वाटतंय, की ही परीक्षा आणि 21 तारखेला निकाल आहे, ते पण 288 नगरपालिकांचा. तर निकालांच्या दिवशी निकाल हे एक तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीच असणार आहेत. मग तिथं सेंटर ॲक्चुअली निकाल हे एका ठिकाणीच कुठेतरी लागतात. त्याचा काही सेंटरशी संबंध येत नाही. पण तरीही निकालाच्या दिवशी काही गोंधळ होऊ शकतो. सर्वांना माहिती आहे जे हारणारे असतात त्यांच्यामार्फत काही गोंधळ होण्याची शक्यता असते किंवा भांडणं वगैरे होत असतात. त्यामधून काही वेगळी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं त्या दिवशीसुद्धा परीक्षा घेणं थोडं अवघडच आहे. ही एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटतं की एम-पी-एस-सी परीक्षा पुढं ढकलेल. खास करून 20 तारखेला निवडणुका आहेत आणि 21 तारखेला पेपर आहे, तर त्यांना रात्रीतून त्या सेंटरची तयारी करणं थोडं अवघड आहे. त्या कारणानं परीक्षा पुढं जाऊ शकते. निकाल त्या दिवशी आहे त्याचा एवढा इम्पॅक्ट होणार नाही. परंतु ते जे 24 सेंटर आहेत, मग त्या कारणानं परीक्षा पुढं ढकलली जाऊ शकते. पण अजून एम-पी-एस-सीनं तसं अधिकृत काही सांगितलेलं नाही. याच्या आधी जेव्हा फक्त 24 नगरपालिकांचीच जे आहे काय निवडणुका 20 तारखेला होणार होत्या आणि त्यांचा निकाल 21 तारखेला लावणार होत्या. त्यावेळेला एम-पी-एस-सीकडून काही एवढी हालचाल झाली नव्हती किंवा ते परीक्षा पुढं ढकलणार नव्हते. कारण संख्या कमी होती. परंतु आता 288च्या 288 नगरपालिकांचे निकाल हे 21 डिसेंबरला लागणार आहेत. तर ही सगळी परिस्थिती पाहता परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? तर असं समजून की आपली परीक्षा 21 डिसेंबरलाच आहे, त्या दृष्टीनंच अभ्यास चालू ठेवायचा आणि ज्या दिवशी एम-पी-एस-सी आयोगामार्फत परीक्षा पोस्टपोन झाल्याचा किंवा त्या संदर्भात जो काही अपडेट असेल तो मिळेल. त्यानंतर मग
त्यांच्या तारखेनुसार आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं. परंतु आता सध्या तरी 21 डिसेंबरलाच आपली परीक्षा होणार आहे असं गृहीत धरून अभ्यास चालू ठेवा. अभ्यास अजिबात बंद करू नका आणि विचार तर अजिबात करू नका, की आता पुढे परीक्षा पुढे जाईल का वगैरे. कारण तुम्ही विचार करणार, मग त्यामध्ये अभ्यासामध्ये तुमचा वेळ वाया जाणार. अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही. बरं तुम्ही कितीही विचार केला तर ह्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत, की परीक्षा 21 डिसेंबरलाच होणार आहे का पुढं जाणार आहे. त्यापेक्षा सोपं काय, तर 21 डिसेंबरलाच परीक्षा होणार आहे असं गृहीत धरून आपला अभ्यास चालू ठेवायचा. आयोगामार्फत स्पष्टीकरण येतच, नोटिफिकेशन येतच. मग ते नोटिफिकेशन आल्यानंतर त्या नोटिफिकेशननुसार पुढचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत सांगत आहे, विचार करत बसू नका, परीक्षा होईल का पुढं जाईल. त्यापेक्षा अभ्यास करा आणि अभ्यास केला तरच तुम्हाला त्या फायदा होणार आहे. परीक्षेचं जे व्हायचं ते आयोग पाहील, ते काय आपल्या हातामध्ये नाही. तर मला या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक यू व्हेरी मच.